जेते हरीचे दास जन्म घेती महाराज. आपली महाराष्ट्राची भूमी पवित्र आहे. कोणामुळं? या संत मांदियाळ्यांनी या भूमीमध्ये जन्म घेतला म्हणून. मग या सकल संत मायबापांमध्ये आद्यक्रमाने ज्यांचं नाव घेतलं जातं, ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाराय, वैराग्य म्हटलं की तुकोबाराय, शांती म्हटलं की संत एकनाथ महाराज, कर्म म्हटलं की सावता महाराज, आणि महाराज प्रचारक म्हटलं की नामदेव महाराजांचं नाव घेतलं जातं. महाराज नामदेव महाराजांनी कार्य फक्त महाराष्ट्रातच नाही केलं. आपण जर कधी पंजाब मध्ये गेला तर पंजाब मध्ये सुवर्ण मंदिर आहे, आणि त्या सुवर्ण मंदिरामध्ये गुरु ग्रंथ साहेब त्यांचा असणाऱ्या त्या ग्रंथामध्ये 52 अभंग एक असणाऱ्या नामदेव महाराजांचे तिथं लिहिले गेलेले आहेत. जर तुम्ही पूर्वीच्या काळी म्हणजे साधारण 10 वर्षापूर्वी युट्यूबला जर कीर्तन हा शब्द टाकला असता, बरं का निलेश महाराज, युट्यूबला जर कीर्तन हा शब्द टाकला असता ना, तर आपला एक पण कीर्तनकार दिसला नसता. महाराज कीर्तन परंपरा सगळ्यात पहिल्यांदा जर कुठं सुरू झाली तर पंजाब मध्ये महाराज. का तर पंजाब मध्ये संत नामदेव महाराज पंजाब पर्यंत पोहोचले. मला एका व्यक्तीनं सांगितलं की पंजाब मधील प्रत्येक व्यक्ती डोक्यावरती पगडी बांधल्याशिवाय बाहेर पडत नाही. ती पगडीची परंपरा सुद्धा नामदेव रायांनी सुरू केली. हे सगळ्यात मोठं महाराष्ट्राचं वैभव आहे महाराज. आपल्या महाराष्ट्रातच नाही तर पंजाब घुमार पर्यंत ज्यांनी वारकरी संप्रदायाची भगवी पताका पोचवली आणि आपला धर्म काय आहे, आपला भारताची संस्कृती काय आहे ते पंजाब पर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं ते नामदेव राय. आणि